आपण सर्वांनी इथं पुष्प, दीप आणि मेणबत्ती या प्रतीकांच्या सहाय्याने सजीवाचं जीवन हे अनिश्चिततेचं आहे. अगरबत्ती, शिला प्रतीकांच्या सहाय्याने आपण या आदर्शांची पूजा करत असतो. फोटोसाठी समोर बघायचं. लक्षात राहतात. कार्यक्रम होऊन गेल्यानंतर सुद्धा पुन्हा त्या आठवणी धर्ममित्र महिला टीम आहे, त्यांनी गाथा पकडण्यासाठी त्यांना मी विनंती करते. चला जरा फास्ट या जरा. अगोदरच आपल्याला वेळ झालेला आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. मनामधील जो मार आहे, मनाच्या माराचं जे सैन्यबळ आहे, त्या प्रबळ सैन्यबलाचं आक्रमण ज्या पद्धतीने सिद्धार्थ गौतमाने वयाच्या 19व्या वर्षापासून गृहत्याग केल्यापासून खऱ्या अर्थाने जो विजय आहे, ज्याची जयंती आज आपण साजरी करत आहोत, तो विजयाची जयंती आज आपण पाहणार आहोत. आणि मग हे अमृताचे द्वार तथागतांनी सिद्धार्थ गौतमाच्या नंतर सम्यक संबुद्धाची प्राप्ती झाल्यानंतर कशा पद्धतीने हे खुले केलेलं आहे, समग्र मानव जातीसाठी हे खुलं केलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतो आहोत की 7 आठवडे ज्या अत्यंत कट्ट अशा त्यांनी निश्चय केलेला आहे, प्रतिज्ञाबद्धता केलेली आहे की माझं रक्त सुकलं तरी चालेल, माझ्या शरीरातून पूर्णपणे रक्त सुकेल, माझी हाडं पूर्णपणे निकामी होतील तरी सुद्धा मी या जागेवरून हलणार नाही. आणि अशा पद्धतीने ही प्राज्वल्य तपश्चर्या त्यांच्या अधिष्ठान या पद्धतीने तथा त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमातून सम्यक संबुद्ध भगवान गौतम बुद्धांचा जन्म झालेला आहे. किती ब्रह्मसंपत्ती आलेली आहे. एक आपण पाहतो आहोत की एक प्रतीक आहे की ते त्यांना विचारता आहेत की हे सिद्धार्थ गौतमा किंवा हे तथागता, हे भगवान, तुम्हाला आता जे काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या ज्ञानाचं अमृत तुम्ही या सामान्य लोकांना कधी देणार आहात. आणि त्यावेळी तथागत त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमामधून जे तथागत झालेले आहे सिद्धार्थ गौतमानंतर, तर ते त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे की खरोखर मला जे काही ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे तर ती ज्ञानाची प्राप्ती सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला समजेल का, उमजेल का आणि त्याला त्या पद्धतीने पुढे जाता येईल का. आणि असा हा क्षणात विचार आल्यानंतर अत्यंत आत्मविश्वासाने त्या ठिकाणी सम्यक संबुद्ध शास्ता तथागत भगवान गौतम बुद्धांनी हे सुंदर कमळ सरोवर पाहिलेलं आहे. आणि या कमळ सरोवराचं अत्यंत सुंदर असं जे विवेचन आहे, जे विस्तृत